सोमवारी झालेल्या जनता दरबारामधील अर्जाच्या अनुषंगाने महापौर रूपाराणी निकम यांनी आज सकाळी प्रभाग क्रमांक 20 मधील सुर्वेनगर विद्यावसंत पार्क येथे प्रत्यक्ष पाहणी केली। युवराज पांडुरंग पाटील यांनी त्यांच्या घराच्या परिसरात अनधिकृतरित्या सोडण्यात येणाऱ्या गटारी आणि शौचालयाच्या सांडपाण्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता। या तक्रारीची दखल घेत महापौरांनी संबंधित जागेवर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। पाहणी दरम्यान महापौरांनी परिसरातील ड्रेनेज लाईन, रस्ते, गटर्स आणि पाणी पुरवठा व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। तसेच अमृत योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या आणि ड्रेनेज लाईनची कामे नवीन रस्ता करण्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जल अभियंत्यांना दिल्या। यावेळी स्थानिक नगरसेवक अभिजित खतकर, वैभव कुंभार, नगरसेविका नेहा तेंडुलकर तसेच जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर रचनाकार NS पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी आणि कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले उपस्थित होते।